जय शिवराय मित्रांनो, मी अनिल गडकिल्ले पाहिलेला माणूस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आजचा आपला जो ट्रेक असणार आहे हा आहे AMK म्हणजेच अलंग मदन कुलंग. या ठिकाणी हा जो ट्रेक आहे हा एक ॲडव्हेंचर ट्रेक म्हणून मानला जातो. मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये AMK जंगल ट्रेकचा अनुभव घेतला. हा जंगल ट्रेक AMK म्हणजेच किल्ले अलंग मदन कुलंगचे जे बेस विलेज आहे आंबेवाडी यापासून काही अंतरावर किल्ल्याकडे येत असताना सुरू होत असतो. जंगल प्रवास करून आपण AMK ट्रेकचा पहिला टप्पा पूर्ण करून आल्यानंतर 25 ते 30 फुटाचा छोटा रॉक पॅच क्लाइम्बिंग करून आपण पुढे दुसऱ्या टप्प्याकडे जात आहोत. पुढील ठिकाणी क्लाइम्बिंग करणार आहोत. तेथील उंची ही 50 ते 60 फूट इतकी असावी. चला तर मग आपण क्लाइम्बिंगचा अनुभव घेऊया.
किल्ले अलंगगडचा 50 ते 60 फूट उंचीचा रॉक पॅच क्लाइम्बिंग करून आपण या अति कठीण आणि बिकट तसेच अवघड वाटेने किल्ल्यावरती जात आहोत. AMK ट्रेकचा चांगला आणि थरारक अनुभव घेत घेत आपली ट्रेकर मंडळी ही किल्ल्याकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, आपण आणि आपली ट्रेकर मंडळी सर्वप्रथम जंगल ट्रेकचा अनुभव घेत घेत त्यानंतर 25 ते 30 फुटाचा रॉक पॅचचा थरारक अनुभव घेत आणि त्यानंतर 50 ते 60 फुटाचा अति अवघड रॉक पॅच क्लाइम्बिंग करत करत पोचलेले आहे ती या किल्ले अलंगगडवर. मित्रांनो, किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम 2 वास्तू नजरेस पडतात. सर्वप्रथम म्हणजे हे पाण्याचे टाके. या पाण्याच्या टाकेचे वैशिष्ट्य म्हणजे यातील युनिक मासे आणि खडकावर कोरलेले शिवलिंग. यातील शिवलिंगाला गोलाकार भिंतीने व्यापले आहे, जे आपण बघू शकतो. नमो पार्वती पते हर हर महादेव. आता आपण अलंग या किल्ल्यावर आलेलो आहोत. तर अलंग किल्ल्यावर पलीकडे आपण जर बघणार, हे जे इथे एक मंदिर आहे, त्याच्या मागे एक पाण्याचं टाक आहे. इथे दुसरं पाण्याचं टाक आहे. तर वरती आपण तिकडे एक गुहा आहे, तर तिकडे आपण जाणार आहोत. एक महत्त्वाचे अवशेष या किल्ल्यावरचं आपण म्हणू शकतो. तिकडून आपण पायी वाट चालत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला समोर या किल्ल्यावरील काही गुहा दिसत आहे. तर त्या ठिकाणी एक गुहा आणि इथे एक गुहा आहे. तर आपण अगोदर या ठिकाणी जाणार आहोत. मित्रांनो, किल्ले अलंगगड, किल्ले मदनगडवर आपल्याला मानवनिर्मित अशा गुहा नजरेस पडतात. पूर्वी या गुहांचा वापर हा निवासस्थानासाठी करत असे. ही गुहा बघून झाल्यानंतर आपण पुढील गुहा बघण्यासाठी जात आहोत. ऐतिहासिकदृष्ट्या या किल्ल्याचा जर आपण विचार केला, ऐतिहासिकदृष्ट्या आणि भौगोलिकदृष्ट्या, तर इथून बराच भूप्रदेश दूरवरचा आपल्या नजरेस पडतो किंवा आपण त्यावर एक निगराणी ठेवू शकतो. तर या किल्ल्याचा जास्तीत जास्त भौगोलिकदृष्ट्या आणि ऐतिहासिकदृष्ट्या वापर जो आहे हा टहाळणीसाठी केला जात असावा. कारण की आपण जर बघणार तर अप्रतिम असा हा किल्ला आहे. तर अलंग त्याला जोड किल्ला मदन आणि त्याला जोड किल्ला कुलंग म्हणजेच AMK. तर सध्या आपण या किल्ल्याची दुसरी जी गुहा आहे या ठिकाणी आलेलो आहोत. इथं छोटंसं पाण्याचं टाकं आपल्या नजरेस पडतं. दादा, तुम्ही येणाऱ्या ट्रेकर्सला काय संदेश देऊ शकता? संदेश द्यायचं म्हणजे कारण की आपण सध्या जे आपण बघतोय की सगळीकडे कचराच कचरा आहे. आपण सह्याद्रीमध्ये येतो. आता सह्याद्री म्हणलं तर पहिली गोष्ट तर महाराज. आपण महाराजांचं अस्तित्व किंवा महाराजांचा इतिहास लक्षात ठेवून आपण जर या सह्याद्रीमध्ये येतो तर आपण येताना एक भान ठेवावा की आपण जर काहीतरी एक पाण्याची बॉटल असू द्या, खायचं कुरकुरे असू द्या, तुम्ही वजन घेऊन येत आहे आणि जेव्हा तुम्ही खाऊन झालं म्हणजे गरज तुमची भागली तर तुम्ही तो कचरा असाच जर इथं सांडला, आज तुम्हाला गडाच्या अवतीभोवती कचरा दिसतोय, उद्या उठून अशी परिस्थिती येईल की कचऱ्याच्या अवतीभोवती आपल्याला आपल्या गडकोटांचे अवशेष शोधायला लागतील. मग आपण एकच गोष्टीचं भान ठेवावं की आपण आपला इतिहास जपावा, आपल्या गड किल्ले आपली सह्याद्री जपावी आणि जेवढं पॉसिबल होईल तेवढी स्वच्छता नका करू तुम्ही, पण ऍटलीस्ट कचरा तुम्ही परत घेऊन जावा. बस एवढंच.
जय शिवराय. जय शिवराय. तर आपले जे ट्रेकर्स आहेत, ट्रेकर्स म्हणा, दुर्गसेवक म्हणा, तर जे काल परवा किंवा या अगोदर जे आलेले ट्रेकर्स होते, तर त्यांनी इथे भरपूर कचरा केलेला होता. तर कचरा ही गुहा स्वच्छ करण्याचं काम आपले हे ट्रेकर्स करत आहेत. आपण बघू शकतो. AMK म्हणजे किल्ले अलंगड, किल्ले मदनगड आणि किल्ले कुलंगड. हे दुर्ग त्रिकूट ट्रेकिंग वर्तुळात अतिशय प्रसिद्ध आहे. सह्याद्रीच्या कळसुबाई डोंगर रांगेमध्ये हे किल्ले समुद्र सपाटीपासून 4800 फूट उंचीवर आहे. किल्ले अलंगडवर येण्यासाठी आपण 2 मार्गांचा वापर करू शकतो. पहिला मार्ग म्हणजे आंबेवाडी गावातून गडाकडे येणारा मार्ग, तर दुसरा म्हणजे घाटघरकडून, ज्याला आपण चोर मार्ग असे म्हणू शकतो. पूर्वीच्या काळी गडाच्या सर्वोच्च भागावर जाण्यासाठी चांगल्या अवस्थेत पायऱ्या होत्या, परंतु सन 1818 ब्रिटिश सरकारने त्या सुरुंग लावून उद्ध्वस्त करून टाकलेल्या आहे. मित्रांनो, आता आपण गडाच्या सर्वोच्च भागाकडे म्हणजेच गडाच्या बाले किल्ल्याकडे आपण जात आहोत. चला तर मग. अलंगडच्या सर्वोच्च भागावर आल्यानंतर आपल्याला एक भव्य आणि विस्तीर्ण प्रदेश बघावयास मिळत आहे. अलंगडाच्या शिखरावर काही वेळ चालत आल्यानंतर आपल्याला मागे पडक्या वाड्याचे काही अवशेष नजरेस पडतात. पडक्या वाड्याचे अवशेष आपल्या नजरेस पडत आहे. इथे सर्व वाड्याचे अवशेष आपल्याला दिसत आहे. समोर त्या ठिकाणी एक वाडा म्हणू शकतो किंवा घर म्हणू शकतो. दुसरं इथे, त्यानंतर वरती, त्यानंतर इथे समोर आणि तिकडे कदाचित तो राजवाडा असू शकतो किंवा दारुगोळा कोठार असू शकतो. तर आपण तिकडे जाणार आहोत. आपण बघत आहोत चौथऱ्याचे काही अवशेष किल्ल्याच्या. या ठिकाणी आपण बघू शकतो की वाड्याचा जो चौथरा आहे त्या चौथऱ्याचे काही अवशेष आपल्याला नजरेस पडतात. पडक्या वाड्यांचे आणि घरांचे अवशेष बघून आपण पुढे आल्यानंतर वाटेत आपल्याला एक भव्य मोठे अशी तलाव म्हणजे पाण्याची टाकी नजरेस पडते. मित्रांनो, या तलावाचं वैशिष्ट्य म्हणजे यातील जलशुद्धीकरण करण्याची पद्धत. योग्य पद्धतीने या ठिकाणी जलशुद्धीकरण केले जात असे. खालून पाण्याच्या टाक्याकडून चालत आल्यानंतर आपल्याला समोर ही एक वास्तू दिसते. तर आपण या वास्तूकडे जात आहोत.
मित्रांनो, ही वास्तू म्हणजे त्या काळातील एक भव्य दिव्य असा वाडा असू शकतो. किल्ले अलंगड, किल्ले मदनगड आणि किल्ले कुलंगड या किल्ल्यांविषयी आपल्याकडे कुठलाही ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाही किंवा या किल्ल्यावरील जे वास्तू आहे या वास्तूंविषयी कुठलाही पुरावे आपल्याकडे उपलब्ध नाही. हे आपले दुर्दैवच म्हणावे लागेल. मित्रांनो, या किल्ल्यावरील भव्य दिव्य असा वाडा बघून झाल्यानंतर थोडा पुढं आला की आपल्याला पाण्याचा टाका नजरेस पडतं. मित्रांनो, वाड्याचा जो अवशेष आहे त्या वाड्याकडून जेव्हा आपण उजवीकडे येतो तर मध्ये एक पाण्याचं टाकं लागतं आणि पाण्याच्या टाक्याचं थोडंसं पुढे आपल्याला हे एक शिवमंदिर नजरेस पडतं, जे की आजच्या घडीला भग्न अवस्थेत आपल्याला नजरेस पडतं. यावरील जे शिवलिंग आहे तिला पण तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. इव्हन आपला जो नंदी आहे तर याचंही तोंड आणि खांदा हा तोडण्यात आलेला आहे. याच्या शेजारी आपल्याला एक शिलालेख नजरेस पडतोय. कदाचित हा मराठी किंवा संस्कृतमधील असावा. मित्रांनो, आपण या शिलालेखाचे वाचन करणार आहोत. श्री सदाशिव शहस श्री दिवाणवीर साहिब किल्लेदार अलंग प्रवृत्रा मानसिंग भदौरिया तानी अर्धांगी श्री देशरोवरी सहगण सहतनी पाईक. याचा अर्थ असा होतो, अलंगडाचे किल्लेदार मानसिंग भदौरिया यांच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी श्री देशरोवरी भदौरिया येथे सती गेली. या शिव मंदिराच्या मागे थोडंसं आपण आलो तर आपल्याला काही समाधी स्वरूपात वास्तू नजरेस पडतात. थोडंसं इकडे आपण पुढे आलो तर ह्या काही वीरांच्या समाधी असू शकतात, जे की किल्लेदार पण असू शकतात किंवा कोणी सरदार पण असू शकतात. तर ह्या त्यांच्या समाधी आहे. आणि आपण पुढे जर आपण बघतो तर ही एक वास्तू आहे. कदाचित हा एक वाडा असू शकतो. किल्ले अलंगडवरती आल्यानंतर आपल्याला बघावयास मिळते ती अशक्य सुंदर सह्याद्री. अलंगडावरून दिसणारा संपूर्ण परिसर आणि सह्याद्रीची पर्वतरांग डोळ्यात भरून आपण निघालो आहोत मदनगडाच्या दिशेने. किल्ले अलंगडवरील सर्व वास्तूंचे अवशेष बघितल्यानंतर आता आपण निघत आहोत किल्ले मदनगडाकडे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट थ्रू नक्की कळवा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, आपल्या ट्रेकर मंडळीपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा. जय शिवराय.